नमस्कार विद्यार्थी मित्र, मी पी एम जावळे आपले सर्वांचे या मॅथ ऑनलाईन क्लासमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. इन प्रिवियस व्हिडिओ वी हॅव टू लर्न दी व्हेरिएशन, डायरेक्ट व्हेरिएशन, इनवर्स व्हेरिएशन, and also we solve the some examples related to direct and inverse variation. In practice set 7.2 we solve the examples related to the inverse variation. Now in this video we will learn the examples related to time, work and speed. मित्रो, मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्ही व्हेरिएशनच्या बाबतीत मग ते डायरेक्ट व्हेरिएशन असेल, इन्व्हर्स व्हेरिएशन असेल, याच्याशी संबंधित काही एक्झाम्पल सोडवली. या व्हिडिओमध्ये आपण टाईम, वर्क आणि स्पीडशी संबंधित एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. मित्रो, नाउ द एक्झाम्पल्स रिलेटेड टू टाईम टेकन टू फिनिश अ जॉब अँड द नंबर ऑफ वर्कर्स आर ऑफ अ इन्व्हर्स व्हेरिएशन. बघा, एखादा जॉब म्हणजेच एखादं वर्क फिनिश कंप्लीट करण्यासाठी लागलेला टाईम आणि त्यासाठी लागलेले नंबर ऑफ वर्कर्स आर इन्व्हर्स प्रपोर्शन, ते इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये असतात. द टाईम टेकन टू कव्हर अ डिस्टन्स बाय अ व्हेकल अँड इट्स स्पीड इज रिलेटेड टू द व्हेरिएशन. एखाद्या व्हेकलला सर्टन डिस्टन्स कव्हर करण्यासाठी लागलेला टाईम आणि त्या व्हेकलची स्पीड, दिस इज रिलेटेड टू द व्हेरिएशन. इट मीन्स दॅट हिअर द टाईम टेकन टू कव्हर अ डिस्टन्स बाय अ व्हेकल इज इन्व्हर्सली व्हॅरीज ॲज इट्स स्पीड. हे लक्षात घ्या. द एक्झाम्पल्स रिलेटेड टू द टाईम, वर्क अँड स्पीड आर द एक्झाम्पल्स ऑन अ व्हेरिएशन. तर टाईम, वर्क आणि स्पीडशी संबंधित जे काही एक्झाम्पल्स असतात ते व्हेरिएशनशी संबंधित असतात. अँड लेट्स लर्न अबाउट द एक्झाम्पल्स रिलेटेड टू द टाईम, वर्क अँड स्पीड. आणि अशाच टाईम, वर्क आणि स्पीडशी संबंधित एक्झाम्पलचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे. 1 ते 2 एक्झाम्पल आपण घेऊया. नाउ प्रॅक्टिस सेट 7.3 एक्झाम्पल सेकंड आहे त्यातलं. इफ 15 वर्कर्स कॅन बिल्ड अ वॉल इन 48 hours, हाऊ मेनी वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू डू द सेम वर्क इन 30 hours. बघा, 15 वर्कला एक वॉल कंप्लीट बांधण्यासाठी 48 hours लागत आहे. तर हाऊ मेनी वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू डू द सेम वर्क इन 30 hours. तेच वर्क 30 hours कंप्लीट करण्यासाठी हाऊ मेनी वर्कर्स आर रिक्वायर्ड, तर किती वर्कर्स इथे लागतील ते आपल्याला शोधायचं आहे. नाउ सोल्युशन. हिअर लेट द नंबर ऑफ वर्कर्स bn and the time taken to build a wall in hour bt. समजा आपण नंबर ऑफ वर्कर n मानले. ती वॉल बांधण्यासाठी लागणारा टाईम इन हॉरमध्ये टी घेतला. हिअर द नंबर ऑफ वर्कर्स व्हॅरीज इन्व्हर्सली ॲज द टाईम टेकन फॉर इट टी. नंबर ऑफ वर्कर्स n इज व्हॅरीज इन्व्हर्सली ॲज द टाईम टेकन टी. नाउ दिस इज अ एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन. हे इन्व्हर्स व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे. देअरफॉर नंबर ऑफ वर्कर इज व्हॅरीज इन्व्हर्सली ॲज टाईम टेकन. दिस स्टेटमेंट द नंबर ऑफ वर्कर व्हॅरीज इन्व्हर्सली ॲज द टाईम टी. धिस स्टेटमेंट वी राईट सिम्बॉलिकली धिस टाईम n alpha 1/t. It means that n is inversely proportional to the time taken t, and therefore n is equal to k upon t. Here k is a constant, हे आपल्याला माहिती आहे. and therefore nt is equal to k is the equation of
variation. N_t means n multiplied t is equal to k is the equation of variation. Now when n is equal to 15, t is equal to 24. इथे n is equal to 15 दिलेले आहे, t is equal to 48 दिलेले आहे. Then find the values of k. Put these values n is equal to 15 and t is equal to 48 in this equation. We get the values of k. So therefore 15 multiplied 48 is equal to k, and 15 multiplied 48 is equal to 720. Therefore k is equal to 720 is the constant of variation, and this constant of variation k 720 put in this equation, we get the equation of variation for this example. Therefore nt is equal to 720 is the equation of variation. Now put substituting t is equal to 30. आता टाईम सेम वर्क कंप्लीट करण्यासाठी जर 30 हॉर्स लागत असतील तर 30 हॉर्समध्ये ते वर्क कंप्लीट करण्यासाठी हाऊ मेनी वर्कर्स विल बी रिक्वायर्ड, किती वर्कर आपल्याला लागतील, मीन्स फाइंड द व्हॅल्यूज ऑफ n. सबस्टिट्यूटिंग t इज इक्वल टू 30 in this equation of variation, and therefore n multiplied 30 is equal to 720, and therefore n is equal to 720 upon 30. Here 30 is multiplied, to transfer this side right side it is divide to the 720. It means याचा अर्थ असा डिवायडिंग बोथ दी साईड बाय 30. इथं दोघं बाजूला आपण 30ने डिवाइड केलं. n multiplied 30 divide 30, 30 divide 31, 1 multiplied n is n, and we get this 720 upon 30 and divide it. So y is equal to 24, means n is equal to 24. इथे y च्या ऐवजी n is equal to 24, and answer the 24 workers will be required to complete the same work in 30 hours. 30 hours मध्ये ते वर्क कंप्लीट करण्यासाठी the 24 workers will be required. आपण एक दुसरं थर्ड एक्झाम्पल बघा. 120 bags of half liter milk can be filled by a machine within 3 minutes. Find the time fill such 1800 bags. बघा 120 bags of half liter milk can be filled by a machine within 3 minutes. आपल्याला हाफ लिटर मिल्क भरण्यासाठी 120 बॅग आपल्याजवळ आहे. ते 120 प्रत्येकी एक हाफ लिटर मिल्क भरण्यासाठी 120 बॅग फिल करण्यासाठी आपल्याला मशीनने विदिन 3 मिनिट लागतात. तर फाइंड द टाईम फिल सच 1800 बॅग. तर 1800 बॅग्स फिल करण्यासाठी किती टाईम लागेल. सोल्युशन. द टाईम टेकन to fill a bag of milk varies directly as the number of bags. बघा time taken to fill a bag of milk varies directly as the number of bag. Let the number of bags be n and the time taken to fill it in minutes be t. समजा नंबर ऑफ बॅग्स n मानल्या, त्यासाठी लागणारा टाईम t आपण घेतला. This example is a direct variation. Here note that this example is a direct variation. The number of bags increases, then increase the time. नंबर ऑफ बॅग्स वाढल्या तर त्यासाठी लागणारा टाईम सुद्धा काय झाला, वाढला. अँड सो इट इज अ एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन. नाउ देन n alpha t, n is varies directly as t. Therefore
n is equal to kt. Here k is a constant. इथे n is equal to kt आपल्याला मिळत आहे, k is a constant. The direct variation between n and t, write symbolically this type. या पद्धतीनं तो आपल्याला लिहिता येतो. and n अल्फा t म्हणजेच n is equal to kt असं आपल्याला ते लिहिता येतं. and therefore n upon t is equal to k is the equation of variation. समजा ते आपण equation of variation घेतलं n upon t. Now when n is equal to 120, then t is equal to 3 minutes. Put these values, n is equal to 120 and t is equal to 3 in this equation. We get 120 upon 3 is equal to k. मग या 120 ला 3 ने जर आपण डिवाइड केलं तर वी गेट द व्हॅल्यूज ऑफ k इज 40 and is the constant of variation. आता हे k इज इक्वल टू 40 या इक्वेशन ऑफ व्हेरिएशनमध्ये टाका की आपल्याला मिळतं देअरफॉर n अपॉन t इज इक्वल टू 40 इज द इक्वेशन ऑफ variation. Now substituting n is equal to 1800. आता नंबर ऑफ बॅग्स आपल्याजवळ 1800 आहे. 1800 बॅग्स फिल करण्यासाठी फाइंड द टाईम किती वेळ लागेल मीन्स फाइंड द व्हॅल्यूज ऑफ टी. अँड सो पुट दीज व्हॅल्यूज 1800 अपॉन टी इज इक्वल टू 40. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन जे आपल्याला मिळेलं आहे n अपॉन टी इज इक्वल टू 40 या इक्वेशन ऑफ व्हेरिएशनमध्ये टीची व्हॅल्यूज टाकली. नाव देअरफॉर 1800 अपॉन 40 इज इक्वल टू टी. हे टी इकडे डिवाइड आहे, या साईडला आणा ते मल्टिप्लाइड होतील. हे 40 इकडे मल्टिप्लाइड आहे, या साईडला आणा काय होतील डिवाइड होतील. और मल्टिप्लाइड बोथ दी साइड बाय टी अँड डिवाइड 40. दोघं बाजूला टीने मल्टिप्लाइड करा तर 40ने डिवाइड करा. अँड कॅरी आउट दिस डिव्हिजन 1800 अपॉन 40 वी गेट टी इज इक्वल टू 45. अँड सो 45 मिनिट्स टू फिल दी 1800 बॅग्स. मित्रो, व्हिडिओचा परत सराव करा. टाईम, वर्क, स्पीड या संबंधीची जी एक्झाम्पल्स आहेत प्रॅक्टिस सेट 7.3 मधली शिल्लक राहिलेली तुम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत तुम्हाला थँक्यू.